नमस्कार. जय महाराष्ट्र. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. दादांची दादागिरी संपली. गांधीगिरीच्या वाटेवर चालले दादा. लोकसभेत झालेली चूक मान्य करत दिली कबुली. काय आहे सविस्तर बातमी आपण पाहू. त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अशाच बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उभे करणे ही मोठी चूक असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांनी हे मोठे वक्तव्य केलं आहे. सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उभं करायला नको होतं असं अजित पवारांनी म्हटलं आहे. आज माझं मन मला सांगत आहे की तसं व्हायला नको होतं. अशा प्रकारची कबुली अजित पवार यांनी दिली आहे. आणि राखी बांधायला मी माझ्या बहिणीकडे नक्की जाणार आहे असंही या दरम्यान त्यांनी सांगितलं. दरम्यान लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना झाला होता. आणि या अगोदरच अजित पवारांनी भरसभेत शेतकऱ्यांचीही माफी मागितली होती. कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांनी अब की बार 400 पार करने वालों को लोकसभा निवडणुकीत झटका दिला आहे. त्यामुळे आम्हाला जाग आली आहे अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेत दिली. त्यामुळे विधानसभा निवडणूक जवळ येताच अजित पवारांची भाषाशैली बदलत आहे का असाही मोठा सवाल निर्माण होत आहे. तर अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याशी तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये मांडा. आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आताच आपल्या रय्या महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.